अनेक वर्ष प्रेयसीचं लैंगिक शोषण करून नंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न करू पाहणाऱ्या तरुणाचं बिंग त्याच्या पूर्व प्रेयसीनं उघड पाडलं। कल्याणमधल्या वाडेघर इथली ही घटना आहे। सचिन नामदेव सल्फीचे 5 वर्षांपासून एका तरुणीशी प्रेमसंबंध होते। या दरम्यान लग्नाचं आमिष दाखवून त्यानं अनेक वेळा प्रेयसीचं लैंगिक शोषणही केलं। प्रत्यक्षात प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरं लग्न करण्याचा डाव सचिन सल्फीनं आखला। मात्र वेळेस त्याची माहिती मिळताच त्याच्या प्रेयसीनं पोलिसात तक्रार नोंदवून सचिनचा डाव उधळून लावला। फरार सचिनचा पोलीस आता शोध घेत आहेत। माझं आणि 2011 पासून ते आतापर्यंत चालूच आहे आणि तो जे काही मला बोलला ते सर्व काही खोटं बोललेलं आहे त्याने। आणि काल फक्त मला कळलं, त्याचं बॅनर बघितलं लग्नाचं, तेव्हा तरी पण मला सांगतो का नाही माझं लग्न नाही आहे, खोटं बोलले, तुला कोणी सांगितलं? म्हटलं नाही। तर मग मी फोटो काढून आणला कॅमेऱ्यातनं, तेव्हा मला कळलं। तेव्हा मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आली, डॉक्टरकडे घेऊन गेले होते, मला अबॉर्शन वगैरे करायचं होतं, मी प्रेग्नेंट पण आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।